नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सावली पुढे पळत असते आणि सारंग तिला पकडण्यासाठी तिच्या मागे येत असतो. सावली आणि सारंग अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये आलेले असतात. सावली पुढे चालली की सारंग तिच्या मागे चालत असतो. सावली थांबली की लगेच सारंग थांबत असतो. आता सावली आणि सारंग चांगलंच जुळून आलेलं असतं सूत, आणि सारंग मात्र सावलीची आता चांगलीच खेचत असतो. सावली थांबते आणि माघारी बघते तर सारंग पटकन थांबलेलं असतो. आता सावली चालायला लागली तशीच तिच्या स्टाईल मध्ये सारंगही चालत असतो. तिच्या लक्षात येते हा मायासारखंच चालतोय म्हणून. ती म्हणते माझ्या मागे मागे काय येत आहे, तुमचं तुम्ही चाला की. म्हणतो मागे नको येऊ, चल पुढे चालतो. आपण का, कारण काय माझ्या मागे येण्याचं किंवा माझ्या पुढे चालायचं. म्हणतो कारण तू माझं ऐकत नाही, हेच मेन कारण आहे. सावली म्हणते आधी जा आणि तोंड धुवून या, मी कधी काही तुमचं ऐकलं नाही हो, सगळं काही ऐकते. बघितलं ना तर बघा, उगाच तुम्ही आधी तोंड धुवून या. सारंग सर म्हणणं बंद कर तरच मी तुझं काही ऐकणार आहे. सारंग म्हणतो सारंग म्हण की. सावली म्हणते काय बोलताय तुम्ही, मी तुम्हाला सारंग कशी म्हणू. सारंग म्हणतो सावली अगं असं काय करतीये. सावली म्हणते सारंग सर तुम्ही हट्ट करताय, मी कसं तुम्हाला सारंग म्हणू शकतीये. म्हणतो तू फक्त सारंग म्हणायला सुरुवात केली तर ठीक, नाही तर आहे असाच मी सगळ्यांच्या समोर जाऊन उभा राहील. सावली म्हणते प्लीज सारंग सर असं काही करू नका. म्हणते हे नवीनच आहे सारंग सर, तुम्ही अजिबात काही ऐकत नाही आहात. ए सावली नवीन काही नाहीये, फार जुनं आहे, पण तू माझं काही ऐकत नाही. म्हणते आत्ता नाही आणि कधीच नाही, मी तुमचं ऐकणार नाही. सारंग म्हणतो नाही ऐकणार. सावली म्हणते नाही, मी ऐकणारच नाहीये. परिणाम भोगायला तयार राहा सावली. म्हणते धमकी. सारंग म्हणतो हो धमकीच. आता सारंगला दम भरते, जायचं आणि तोंड धुवून यायचं, मी काय तुमचं ऐकत नसते. सारंग म्हणतो सावली मला घाबरणार नाही, मला घाबरत नाहीये सावली. सारंग म्हणतो आलोच मी, बघू आता कशी घाबरतीये. आता भैरवी आलेली असते खाली आणि आल्या आल्या आवाज करायला सुरुवात करते. अरे कोणी आहे का, कसं आलं नाही अजून, कुठे गेले सगळे. काय चंद्रकांतजी आलेले असतात. या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्रकांतजी. चंद्रकांतजी म्हणतात भैरवीजी तुम्हाला सुद्धा. भैरवी म्हणते जगन्नाथजी मला कळतच नाही, रंगपंचमीसाठी सगळे पांढरे कपडे का घालतात, म्हणजे पांढऱ्या कपड्याचं काही विशेष आहे का. भैरवी म्हणते ऍक्च्युली काळे कपडे घालायला हवेत, तर पांढरेच घालून फिरताय सगळे, तुम्हाला माहिती का काही कारण त्याचं. चंद्रकांतजी म्हणतात कसं आहे ना भैरवी, पांढऱ्या कपड्यावर कोणता कलर उधळला नाही याची आठवण राहते म्हणून मुद्दाम लोक पांढरे कपडे घालतात, त्यावर कलर अगदी उठून दिसतो ना म्हणून. यांची चर्चा चाललेली असते तेवढ्यात काय आता तिलोत्तमा येते आणि बाबांकडे बघतच उभी राहिलेली असते. अगदी बरोबर बोलला तुम्ही. तिलोत्तमा मध्ये काळ्या रंगावर कोणताच रंग पटकन दिसत नाही, पण पांढऱ्यावर कुठचाही टाकला तरी तो पटकन उठून दिसतो, म्हणून लोक आवडीने आणि अगदी आनंदाने पांढरे कपडे घालतात. त्यावर ते बेरंग म्हणजे रंगबिरंगी इतके सुंदर दिसतात, वेगवेगळे कलर, आणि बघायलाही छान वाटतं. तिलोत्तमा आता जरा शब्द तोच पकडते आणि कागो भैरवी काळा कलर कसा उठून दिसतो, हो की नाही ग, बरोबर आहे ना ग. आता भैरवी जरा स्वतःला सावरते, हो हो अगदी बरोबर आहे तिलोत्तमा. आता भैरवीचं आणि तिलोत्तमाचं काय चाललंय बाबांना काही कळत नसतं. भैरवी म्हणते कुणाला जर काळा रंग लावायचा ठरला तर स्वतःच्या हात आधी काळे करायला लागणार, मग समोरच्याला काळा रंग लावू शकतोय, बरोबर आहे ना ग तिलोत्तमा. कसं आहे ना तिलोत्तमा, काही लोकांचे हात आधीच काळ्या रंगाने माखलेले असतात, त्यामुळे त्यांना काही फारसा फरक पडत नाही, बरोबर ना ग तिलोत्तमा. दोघी एकमेकींना शब्दांनी आता सुनावत असतात किंवा शब्दांचा मार देत असतात. डायरेक्ट काही बोलता येत नसतं तर शब्दांनी फिरवून फिरवून ते बोलत असतात. आता यांच्या दोघींचं काय चाललंय बाबांच्या काहीच लक्षात येत नाही. तारा सुद्धा छान अशी पांढरी साडी घालून आलेली असते. हिरोईन म्हणते सोहम तारा अगं काय गोड दिसतेस तू, हा पांढरा कलर किती खुलून दिसतोय, अगदी चांदीसारखी चकाकतीये बघ तू, चांदणीचं फुलच ठेवलंय असं वाटतंय. तारा म्हणते मला कोणाकडून कसलंच कौतुक ऐकून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे उगाच कोणी कौतुक करूच नका. तारा भैरवीला टोमणे देत असते. तारा म्हणते हिच्याकडून तर अजिबातच मला काहीच इच्छा नाही ऐकायची. सोहो म्हणतो तारा ऐकतीस का, आज चांगला दिवस आहे ना, मग प्लीज जरा इग्नोर कर ना सगळ्या गोष्टी आणि चांगलं बोल की जरा. आज यांना काय रंग उधळायचे उधळू दे की, कारण उद्या घरात राहायची मुदत संपतीये, सकाळी या रवाना होणार. तिला शब्द पाळायची वेळ जवळ आली आहे ना, मग यांची रवानगी सकाळीच. तो म्हणते तारा जरा ऐकतीस का ग, आज सणाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे, मग कशाला हा विषय काढतीये. आज फक्त आणि फक्त रंगांची उधळण करायची आहे, शब्दांची नाही. कसं आहे ग, मेन माणूस आला नाही तर रंगपंचमीला कशी सुरुवात होणार. म्हणतात चला चला रंगांची उधळण करायची, तर सगळेच खाली गेलेले असतात. इथे तिलोत्तमा आणि भैरवी थांबलेले असतात. भैरवी खूप घाबरलेली असते. तिलोत्तमा ताराने दिलेली मुदत तर संपत आलीये, अगदी डोक्यावर येऊन थांबली. आता करायचं काय, ही कोणाचं काही ऐकणार नाही आणि मला सुद्धा इथून जायला ती भागच पाडणार. तिलोत्तमा तू काहीही करायचं आणि मला इथे थांबवायचं, या तुझ्या हातात बघ सगळं. तिलोत्तमा म्हणते भैरवी तू टेन्शन घेऊ नको, मी बघते सगळं काही. अशी काय तयारी केलेली असते, अरे बापरे बबलूने सगळं काही छान अशी तयारी केलेली असते. बाबा येतात, सगळी तयारी वगैरे बघतात, छान केलंय, आणि काही थोडंफार राहिलं असेल तर बाबा तेवढं सांगतात की हे इथे करा ते तिथे करा, आणि सगळं काही छान अशी अरेंजमेंट केलेली असते. म्हणतात बबलू ते रंग नैसर्गिक येणं, नाही तर कोणाला काही केमिकलचा इफेक्ट वगैरे व्हायचा नाही बाबा,
सगळे काही अगदी नैसर्गिकच कलर आहेत. जे आई आपला रंग बदलून टाकेल रे सगळ्यांचा, असं मला म्हणायचंय. काय रे विचार करताय तुम्ही? नाही बाबा, टेन्शन घेऊ नका, सगळे कलर छान आहेत. कुमार म्हणतो बाबा काय बोलताय तुम्ही? कुमार म्हणतो असे काय कलर आणलेत ना, जातोय का बघा, कलर जाणार नाही. ऑर्गॅनिक कलर आहे ना बबलू. अमृताला जे अलर्जी आहे तर असं काय बदडीन ना तुला बबलू? नाही रे दादा, सगळे कलर चांगलेत, मी गॅरंटी देतोय ना. तुला काय कलरचा स्टॉक आणलाय ना, एकाला सुद्धा खाज येणार नाही. खाज शी काय रे बबलू? कोण म्हणतो चला चला सुरुवात करूया. नील म्हणतो अरे थांबा ना, एवढी कसली घाई आहे तुम्हाला? सगळे येऊ दे, मग छान वाटतंय की. आता जगन्नाथजी, अलका सुद्धा आलेली असतात. अगदी बरोबर बोलला नील, सगळी नाती एकत्र असली की कशी मजा येते. आणि अलका म्हणते म्हणूनच हा रंगांचा खेळ तुमच्या सगळ्यांच्या सोबत एकत्र खेळायचंय, म्हणून आम्ही दोघं सुद्धा आलोय अगदी जोडीने आणि तेही अगदी आनंदाने. चंद्रकांतजी म्हणतात खरंच छान झाला, तुम्ही दोघेही आलात, खरंच मला छान वाटतंय. जगन्नाथजी म्हणतात व्याह्यांनी लेकी बरोबर आमंत्रण पाठवलंय म्हटल्यावर काय यायलाच लागणार ना, नाही म्हणून कसं जमणार? आलो चंद्रकांतजी, तुमच्या आमंत्रणाला मान दिला आम्ही. चंद्रकांतजी म्हणतात खरंच छान वाटतंय, बरं झालं तुम्ही आलात. अलका म्हणते चंद्रकांतजी, झालं गेलं सगळं विसरून आग्रहाने इथे बोलवलं त्याकरता खरंच धन्यवाद, खरंच छान वाटतंय. अलका म्हणते यांचा जो गैरसमज झाला त्यातून हे जे काय वागले त्याबद्दल खरंच सॉरी. बाबा म्हणतात काय करताय तुम्ही? एकीकडे व्याही म्हणताय, नातं जोडताय आणि दुसरीकडे माफी मागताय, हे योग्य आहे का? आता झालं गेलं विसरून गेलोय ना, मग का तो विषय काढताय परत? रंगपंचमीची छान अशी तयारी बाहेर तर चाललेली असते. आज सुद्धा आता किचन मध्ये चांगली लगबग चाललेली असते स्वयंपाकाची. तारा सुद्धा असते मदत करायला. सावली अगदी लाजत हसत आलेली असते. अमृताचं मात्र तिच्यावर बारीक. अमृता म्हणते सावली तुझ्या गालाला काय लागलं ग? सावली पटकन गालाकडे बघायला लागते. सावली ताटामध्ये बघते तिचा चेहरा, तिचे लक्ष देतात सारंगने तिला मगाशी तो कलर लावला होता आणि बरोबर सावलीच्या गालावर ते उमटलेलं असतं. तर म्हणते सावली ताटात काय बघतीये? सावली म्हणते नाही, कुठे काय बघतीये? धूळ निवडायला घेत होते ना, तेच बघत होते. काय नाही वहिनी. म्हणते काय झालंय सावली मला सांगा. अनामिका म्हणते सावली वहिनी तुम्ही सगळेच बाहेर जा की रंग खेळायला. मला यायचं नाही, मी काही रंग वगैरे खेळणार नाहीये, त्यामुळे तुम्ही जा आणि एन्जॉय करा. तारा म्हणते सेम मलाही सेम असंच फील होतंय. अजिबात इंटरेस्ट नाहीये मला बाहेर यायला आणि रंग खेळायला. कसं आहे ना, ती बाई असणार आहे तिथे, मला काय रंग खेळायचे आणि मला तर अजिबातच इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही सगळे जा. सावली म्हणते असं कसं? वर्षातून एकदा सण येतो, सगळ्यांनीच खेळायचंय आणि तू सुद्धा यायचंय तारा आमच्यासोबत, आणि अनामिका तू सुद्धा येतेय. कोणीच करायचं नाही, घरात कोणीच थांबायचं नाहीये, सगळ्यांनी यायचंय बाहेर. अनामिका म्हणते नाही प्लीज तुम्ही जाणार. अमृता म्हणते किती वेळा सांगू ग, का फॉर्मॅलिटीज करतेय? आमच्या घरातलीच आहे तू, त्यामुळे तू सुद्धा आमच्यासोबत रंग खेळायला येतेय. अमृताने सावलीने एवढा आग्रह केलेला असतो की अनामिका हो असं म्हणते आणि त्यांच्यासोबत रंग खेळायला जायला तयार होते. मुली म्हणते वहिनी ते सगळं ठीक आहे, आपण जाणारच बाहेर खेळायला, पण तुम्हाला मी काय सांगितलं, घरातल्या कोणत्याच कामाला हात लावायचा नाहीये. तुम्ही का कामं करताय? शांत बसा की आराम करा वहिनी प्लीज. म्हणते अनामिका दूध तर उकळतंय गॅसपर्यंत, तिथे काचेची ग्लास आहे. सगळे बाहेरून खेळून आले की दमले की दूध किंवा थंडाई काहीतरी लागणार आहे. ज्याला जे हवं ते दे, पण ऐन वेळेला गडबड नको म्हणून तुला सांगून ठेवते. अनामिका म्हणते हो सगळं काही मी व्यवस्थित करते. आता मात्र अनामिका विचार करायला लागलेली असते की भैरवी माईने सांगितलं होतं ती पावडर फक्त सावलीच्या दुधात टाकून द्यायची, मग सावलीची गंमत बघायची. पावडर कशी टाकू हा विचार करत असते अनामिका. आता सगळ्यात मोठी गंमत म्हणजे सारंग सावलीने जो तिला रंग लावलाय तो रंग गालावर तसाच घेऊन सगळ्यांच्या समोर आलेला असतो. मस्तपैकी हसत असतो सगळ्यांच्या समोर. सावलीला इतका राग येतो या सारंगचा की सारंगने हा काय तमाशा मांडलाय, जाऊन तोंड धु आणि मग सगळ्यांच्या समोर असं सांगितलेलं असतं. सारंग म्हणतो ही माझं ऐकत नाही ना, तर मी सुद्धा तिचं ऐकणार नाही, आणि डायरेक्ट सगळ्यांच्या समोर आलेलं असतो. अशी काय हसायला लागलेली असते. अमृता म्हणते सारंग हे काय कोणी केलंय? सारंग फक्त हसत असतो आणि सावलीकडे बोट दाखवतो, सगळं काही हिने केलंय. तारा म्हणते सारंग तुला माहितीये का, जोकर दिसतोय जोकर. अमृता तारा अनामिका इतके काय या सारंगवर हसत असतात. म्हणते तू केलंयस ना सावली हे? म्हणते काय मी नाही. म्हणतो मग कोणी केलंय? आता सारंगला गप्प बस असं म्हणत असते. सारंग काय थांबायचं नाव घेत नाही. अमृता आणि तारा एकमेकींना खुणावत असतात. ताराची चांगलीच फजिती झालेली असते. सारंग म्हणतो मला काय बोलायचंय? सावली म्हणते सारंग सर. सारंग म्हणतो काय? ती जरा बाजूला सर. आई जोरात असा आवाज. सावली म्हणते आईंना नका आवाज देऊ प्लीज. म्हणते आई खूप चिडेला जाऊ नको. सावली म्हणते हो खूप चिडतील, जाऊ नका प्लीज ना, परत सर म्हण ना. सावली आता सारंग म्हणते. अमृता म्हणते सावली हे कोणी केलंय खरं सांग, वहिनी खूप काम आहेत मला वेळ नाही. आता तसंच तिलोत्तमाकडे आई आई करत चाललेलं असतो. का म्हणते ते सगळे तसेच गेले समोर, तुम्ही सगळे जाऊन बघा त्यांना, जा त्यांच्या मागे. का म्हणते प्लीज तुम्ही जा. अमृता म्हणते सावली तू एकटीच जा, बघ काय होतंय तिथे. रूम मध्ये तिलोत्तमाच्या रूम मध्ये सावली आलेली असते, पण तिथे तिलोत्तमा नसतेच. सगळे छान आलेले असतात. बाबा म्हणतात चला तयारी लागा, आता सुरूच करूया आपण रंग. कोण म्हणतो कधी रंग खेळायचे रे बबलू? कुमार इतक्या वेळा विचारतो खरंच ऑर्गॅनिक कलर येणार, जर काही झालं ना अमृताला तर बबलू तुला सोडणार नाही आम्ही. चांगले आहेत ना बबलू, खरं सांगा. बबलू म्हणतो हो खरंच चांगले कलर आहेत, टेन्शन घेऊ नको रे राजकुमार दादा, मी सांगतोय ना चांगले कलर आहे, रिलॅक्स.
सारंगला शोधायला लागलेली असते, सारंग सर गेले कुठे. आता सारंगला शोधत असते तेवढ्यात काय बबलू आलेला असतो कलर घ्यायला आणि सावली घाबरते. ऑर्गेनिक कलर घेऊन आलो, काय करताय म्हणजे काय. सरांना कुठे बघितलं का. बबलू म्हणतो हे मी नाही बघितलंय त्याला. तर मग मॅडमला बघितलं का कुठे. रवी माई सोबत होते ना तेव्हा बघितलं होतं मी. त्या रूम मध्ये गेला, काहीतरी चाललंय त्यांचं. दादा तुला त्रास दिलाय का खरं सांगा सावली, मी बघतो त्याच्याकडे. म्हणते बबलू दादा असं काही झालेलं नाहीये, तुम्ही जर खेळायला मी बघते काय करायचं ते. बबलू म्हणतो ठीक आहे बघा तुम्ही. तिला खूप टेन्शन आलेलं असतं की सारंग कुठे गेला असेल, बाहेर नाही घरात कुठे नाहीये, मग सारंग गेला तरी कुठे. सावली आता विचार करायला लागलेली असते आणि जीव अगदी तिचा कासावीस होतो की सारंग गेलाय कुठे. विचार करतच असते तेवढ्यात काय सारंग तिच्या समोर येऊन उभा राहतो, तरी पण सावलीचं लक्ष नसतं, ती सारंगचाच विचार करत असते. सारंग समोर येतो आणि म्हणतो मला शोधत होती ना ग सावली. ए सावली. सारंगला बघितल्यावर जरा रिलॅक्स फील होतो. काय सारंग सर तुम्ही मॅडम कडे जाऊन आलात का. म्हणतो हो. ते चिडले असतील ना खूप. सारंग म्हणतो हो नाही भेटलोय मी, भेटायचंय मला, तिला वेळ आहे. त्यांच्या समोर अशा अवस्थेत गेलो तर तुझी काय अवस्था होणार आहे सावली, जरा विचार केलाय का. फार मोठं केलाय सावली तू. जाऊ का आईच्या समोर किंवा घरातल्या सगळ्यांच्या समोर जाऊ का, आणि हे सावलीने केलंय असं सांगू का. रंग सर मधला एक शब्द कायमचा काढून टाक, सगळा विषय संपेल, सगळे प्रॉब्लेम सुटतील. म्हणते सारंग सर प्लीज प्लीज ऐका ना, नका ना मला हे करायला लावू, आणि खरं सांगू का मला हे जमणारच नाहीये. प्लीज तुमचा मान आहे सन्मान आहे, तुम्हाला डायरेक्ट कसं मी एकेरी नावाने आवाज देऊ सांगा बरं. त्याला आवाजाव करतात ना, मग डायरेक्ट कसं नाव घेऊ मी. सोहमला अरे तुरे करते मग बिन काही नाही. सारंग म्हणणार असेल तर ठीक, नाही तर मी असंच चाललोय सगळ्यांच्या समोर. बघ आता सारंग नाही चांगलंच आता सावलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो, आणि फक्त सारंग म्हण यासाठी त्याने हट्ट केलेलं असतो. सावली खूप घाबरत असते आणि तिला जरा ऑकवर्डही फील होतं की नाव कसं घ्यायचं डायरेक्ट सारंग म्हणून. ते का त्रास देताय तुम्ही. सावली अगदी चिडचिड करत असते, आणि मुळात म्हणजे मला सारंग म्हणायची सवयच नाहीये सवय तर लावून घे सावली, आपोआप सवय होणार तुला, डोंट वरी. ती सारंग म्हटली तर जिभेलाही आराम मिळेल. मग सावली का हट्टीपणा करते आणि का मला त्रास देते, का माझं ऐकत नाहीये तू. तुला लास्ट सांगतोय मी. सारंग म्हटली तर ठीक नाही, डायरेक्ट आईला जाऊन सांगेन मी, बघ तुला काय करायचंय. दुसकाळच्या अवताराला जबाबदार फक्त आणि फक्त सावली, आणि तिने माझं असं हसं केलंय सगळ्यांच्या समोर. जाऊन सांगू का आईला. पटकन म्हण सारंग, पटकन सारंग म्हण. आता जोरात बोल असं म्हणतो. सावली घाबरलेली असते. म्हणते ए सारंग तोंड धुवून या, सगळे वाट बघताय तुझी. ए सारंग ये पटकन तोंड धुवून. टॉवेल फेकते सारंगच्या अंगावर आणि अशी पळत सुटलेली असते की बस. सारंग आता हसायला लागलेला असतो. आत्ता कुठे येणे ऐकले आणि ए सारंग म्हणाली ना आत्ता रिलॅक्स वाटतंय मला. मात्र एकदम सगळे रंगात आलेले असतात आणि आता रंगपंचमीला सुरुवातच करणार असतात. छान अशी सगळी तयारी, आणि घरातल्या बायकाही तयार झालेल्या असतात. आता सगळ्या खाली येणार असतात रंग खेळण्यासाठी. मुलीने सुद्धा उरलेले कलर आणलेले असतात. राजकुमार म्हणतोय मला कलर लावायचा नाही, मोठा भाऊ आहे मी, आत्ताच सांगतोय तुला सोहम. सगळेच आलेले असतात. राजकुमारने परत नीलला मध्ये पकडलं. नील, सोहम, बबलू आणि राजकुमार. राजकुमार परत बबलूला विचारतो तर विश्वास नाही ना म्हणून सारखं सारखं विचारायला लागतंय. सांग की खरंच ऑर्गेनिक आहेत का सगळे कलर. आणि तुला किती वेळा सांगितलंय, एक प्रश्न किती वेळा विचारून झालाय रे. रंग आलेला असतो, झाली का सगळी तयारी. म्हणतो कलर ऑर्गेनिक आहे ना. ए बबलू ऑर्गेनिक कलर असतं मी खेळतो, नाही तर मी खेळत नाही, मला त्रास होतो. म्हणतो हे पाणी वगैरे स्वच्छ केलंय का सगळं. सारंगचे आता सगळे खेचत असतात आणि सगळ्यांना अगदी रुबाबामध्ये सारंग उत्तर देत असतो. सोहम म्हणतो सारंगदा काय चाललंय. सारंग अगदी वाघासारख्या डरकाळ्या फोडतो आणि सगळ्यांवर धावून गेलेलं असतो. जगन्नाथजीने थोडेसे लांब आलेले असतात आणि सावलीला फोन लावतात. जगन्नाथजी म्हणतात सावली म्हणते बोला की जगन्नाथजी, आपला प्लॅन लक्षात आहे ना सावली, परफेक्ट आणि सक्सेस करायचा आहे. लक्षात येत तेच सगळं करते मी केव्हाच येऊन थांबलोय सावली, खाली तर बघ जरा. मी पोची तिथे बसलोय आम्ही सगळेच. मी म्हणते देवाला नैवेद्य दाखवते आणि मी लगेच येते खाली. सगळे देवाच्या पुढे हात जोडून मस्तपैकी नमस्कार करून उभे असतात. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मग खाली रंग खेळायला सगळे जाणार असतात. देवाचे आशीर्वाद घेतलेले असतात, नैवेद्य वगैरे दिलेले असतो. तिला तो म्हणते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरडी होळी खेळायची. पाण्याचा वापर कोणीच करायचा नाहीये. पाणी अजिबात कोणी वायाला घालवायचं नाहीये. तर तो म्हणते मी परत परत तेच सांगते, पाणी अजिबात वापरायचं नाहीये, लक्षात ठेवायचं. जर कोणी पाणी जर वापरलं तर बघा. सगळ्यात महत्वाचं अमृताची काळजी घ्यायची आपल्याला. म्हणते ओके मॉम, आम्ही सगळे काळजी घेऊ, अजिबात तुम्हाला त्रास होईल असं काहीच वागणार नाही. तो म्हणते सगळ्याच गोष्टींची सगळ्यांनीच काळजी घ्यायची आणि खेळून झालं की लवकर आतमध्ये यायचे, बाहेर जास्त वेळ टाइमपास करायचा नाहीये. तिथं जेवण सुद्धा अगदी वेळेतच व्हायला पाहिजे, तरच त्या सणाचा आनंद घेता येतो. तो म्हणे सगळ्यांना काय ते सांगितलेलं असतं आणि आता सगळ्यांना बाहेर खेळण्याची परमिशन दिलेली असती. जा मस्तपैकी धमाल करा आणि वेळेत या, म्हणजे सगळे सोबत जेवण करू आपण. वेळ चाललेले असतात घाईघाईने. भैरवी पटकन अनामिकाचा हात पकडते आणि तिला काहीतरी सांगायला जाते. अनामिका सगळं ठरल्याप्रमाणे झालंय ना, काही गडबड गोंधळ करायचं नाहीये. तुला जे सांगून ठेवलंय अगदी तसं आणि सगळं तसंच करायचंय. अनामिका आता घाबरलेली असते. ओ माई, तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे सगळं काही केलंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते म्हणते जा अनामिका आणि सगळी काही तयारी व्यवस्थित कर, काहीही चुकवू नकोसा.
अनामिका म्हणते नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काहीही चुकवत नाहीये. आता भैरवी म्हणते जा तुझं काय काम असेल ते कर, आणि अनामिका आता पटकन तिथून निघून गेलेली असते. भैरवी आता हसत असते कारण तिला माहिती असतं मी जो प्लॅन करणार आहे त्याने सगळाच काही धमाकाच होऊन जाणार आहे. सावली अजूनही देवघरात असते. भैरवी जाताना आधी सावलीकडे बघते आणि मग हसत हसत पुढे निघून गेलेली असते. सावली देवापुढे असते, अजूनही हात जोडून देवाशी बोलत असते. आज मी जे काही पाऊल उचलणार आहे ना देवा, कदाचित घराच्या नियमात बसणार नाहीये, नियमाचं उल्लंघन करणारे मी, म्हणजे मोठंच काहीतरी करायला चाललीये, पण देवा मी जे करतेय ते करणं योग्य आहे. सगळ्या गोष्टी जर मला सगळ्यांच्या समोर आणायच्या असतील, सत्य काय हे सगळ्यांना दाखवून द्यायचं असेल, तर मी जे पाऊल उचलते ते उचलणं गरजेचं आहे. सावली आता देवाला सगळं काही आधी सांगत असते आणि मग सावली आणि जगन्नाथ मिळून मोठा धमाका करणार असतात. मी म्हणते हे बघा देव बाप्पा, मी जे करते ते चुकीचं वाटूच शकतं, नियमात तर नाहीच बसते हे मलाही कळतंय आणि मी चुकीचं करते असं मलाही वाटतंय, पण हे करणं गरजेचं आहे म्हणून. पण देवा मला भैरवीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि त्यासाठी मला हे पाऊल उचलायला लागणार आहे. त्यामुळे देवा प्लीज मला साथ दे आणि सगळं काही योग्य असं होईल असा मला आशीर्वाद दे ना देवा. कधी कधी मोठं सत्य बाहेर काढण्यासाठी अशा चुका करायलाच लागतात आणि याच्यानंतर सगळा गोंधळ उडणार किंवा नाराजगी सगळ्यांचीच होणार हे मला माहिती आहे, पण एवढं मोठं सत्य जर समोर येणार असेल तर मी थोडंफार सगळ्यांची नाराजगी सहन करू शकते. सगळ्या गोष्टींसाठी थोडीशी वाकडी वाट घेतली आणि यातून भलं होणार असेल तर काहीच हरकत नाहीये. त्यामुळे देवा मी वाकडी वाट करून चाललीये, त्या सगळ्यामध्ये मला यश मिळू दे. जे काही चाललंय किंवा जे काही करणार आहे फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबासाठीच करतेय, कुटुंबातल्या माणसांचा कुटुंबाचा विचार करतेय, त्याच्या भल्यासाठीच मी करायला चालली आहे. त्यामुळे देव बाप्पा आजचं जे भविष्य आहे ते व्यवस्थित आणि चांगलंच राहावं यासाठी करतेय. माझा हेतू अगदी साफ आहे देवा, माझ्या मनात दुसरं काहीच नाहीये, कोणाला काही दुखवायचं नाहीये किंवा कोणाच्या बाबतीत काही कटकारस्थान करायचं नाहीये, पण मात्र माझ्या घरातल्या माणसांना किंवा घराविषयी जे कोणी कटकारस्थान करतंय त्या लोकांना चांगलीच अद्दल घडवायची आहे आणि सगळ्यांच्या समोर त्यांचा चेहरा खरा काय तो उघडकीस आणायचा आहे. म्हणून मी सगळं काही करतेय. तेव्हा देवा प्लीज सगळ्या याच्यामध्ये मला यश मिळू दे. ते प्लीज देवा मला यश दे आणि माझ्याकडून कोणतंही पाप होऊ देऊ नको. सावली आता सारखी देवाच्या पाया पडत असते आणि सारखं तेच देवाकडे मागत असते. सावलीने आता देवाचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि सावलीचं आणि जगन्नाथचं मिशन आता चालू होणार असतं. बघूया मित्रांनो, सावली आणि जगन्नाथ मिळून जे काही भैरवीविषयी कारस्थान करताय किंवा भैरवी नेमकी काय हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करताय. जगन्नाथ आणि सावली या सगळ्यात यशस्वी होणार का, की परत भैरवी सगळ्यांवर मात करणार आणि भैरवीच जिंकणार आणि नेहमीप्रमाणे तिलोत्तमा सावलीलाच बोलणार? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.